हिने धुमाकूळ घातला गाड्या घरात. पोरं बसले तिकडे निवांत. हे बघ पुढचं काय चाललंय काय नाही. परत घेतलंस का? सोड 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 की. एवढी कशी कुठाने करतेस ग तू ब्रावणी? हां कशा कुठाने करतेस तू एवढी? चोक 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 त्याला कशी फोडी करते? मग काय आहे तर? हो केला रे गुंडीचा कार्यक्रम. अरे आता तू ये थोड्यासाठी. तिने केलंय कुठं ना. तू थोड्यासाठी ये म्हणजे तुझी आई बाहेर आली की तिला वाटण शंभूनेच केलंय. नाही त्या गोष्टीमध्ये कसं रिस्कमध्ये येत असतं काय माहीत तू. अरे बाळा हेच असं आहे केल्या पोराचा. मी सांगतो ना ते सारं करून गेली ही पोरगी. आता ती 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 दुसरा बॉल खेळत बसली बरं का आता. हां हे बघ हे का हो कशी उड्या मारती आहे का. आता बाहेर कुणी कुणी जरी बघितलं तरी हे सापडते. कुणी म्हणणार ब्रावनी हा बॉल खेळती आणि ह्या शंभूने केले कारस्थान. पण खरं तर ह्या साऱ्या गोष्टी पोरगी करते. आता कसा काढायचा गुंतायचा? कसं काढायचे? तुम्ही काय ठरवलंच आहे का बोलणं भांडणं हो करायचे मम्मीचे पप्पाचे? काय खरं नाही हो. एका लाईनीत आलेत आता. ब्रावनी जरी तुला वाटत असेल ना कोणी बघत नाही तुला काय याचं कसा गुंता काढून मिळायचा आता. बिना कामाचं भांडणं काय लावायचे काम घरात. अरे गप की. यो कर काय करायचे थांब. बाबू इकडे का? कुणी केलंय हे? कुणी केलंय? पळायची नाही बघा नुसती बोलते तर पळायला लागली. तूच केलंय ह्याचा अर्थ पळतीस म्हणजे. थांब थांब